जो 36 विभागातील एक अतिशय हार्ड हिटर फलंदाज आणि पहिला बाईक मॅन आहे, बाइकर मॅन, ज्याच्या नावावरती एक बाईक देखील जोडली गेलेली आहे। दोन्ही संघाचे 12th मॅन एक्स्ट्रा प्लेयर या व्यासपीठावरती असणं अपेक्षित आहेत। खालची कोपली संघाचा इथे 12th मॅन आलेला आहे। मी खरिवली संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपला 12th मॅन पाठवायचा आहे। स्वागतम सुस्वागतम स्वागतम तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा आमदार ट्रॉफीच्या या दमदार सोहळ्यामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत। नाणेफेकीचं कौल जिंकलंय ते टीम खालची कोपली बाजारपेठ संघानं आणि पहिल्यांदा निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा। टीम खरिवली संघाला करायची फलंदाजी आणि सलामीची जोडी आता मैदानामध्ये पाहायला मिळतीये। गणेश हेलंडे नॉन स्ट्राइक एंड वरती, राकेश गायकर स्ट्राइक एंड वरती। मॅचचा एंड कोण करणार? सन्माननीय नागेशजी विश्वासजी नागावकर यांच्या माध्यमातून आपण बघतोय आमदार ट्रॉफीच्या दमदार सोहळ्याला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात। या दोन्ही संघाच्या खेळाडूंना देखील त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा देताना क्रिकेटचा आनंद केटीसीच्या वाहिनीद्वारे घेतलाय आणि ते घर बसल्या या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये। पंचांना आता विनंती आपण सामन्याला सुरुवात करावं आणि सगळ्या क्रिकेट रसिकांना विनंती आहे आता मैदानाच्या बाहेर या। सन्माननीय रोशनजी पाटील साहेबांना मी विनंती करतो आपण आलेल्या पाहुण्यांचं मात्र इथे स्वागत करावं। दरम्यान स्वागत होतंय ते प्रशांत दादा खांडेकर यांचं या सोहळ्यामध्ये मायेची शाल आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत इथे केलं जातंय। पण इथे पॉइंटच्या दिशेनं मारलेला क्रिकेटचा क्लास कडक ब्रँडेड खरिवली या संघाचा नेक्स्ट चेंडू अर्थातच गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज सूरज पाल, ज्याचा हा चेंडू आपण बघतोय निर्धाव पाहायला मिळतोय। सन्माननीय रुपेशजी घरत साहेबांना विनंती असेल आपण प्रणयजी लाले साहेबांचं या सोहळ्यामध्ये स्वागत करावं। दुसरा चेंडू मात्र सूरजनं इथे निर्धाव फेकलाय। पहिल्या चेंडूवरती चौकार आपण पाहिला। राकेश गायकर जर्सी क्रमांक 45, रोहित शर्मा त्यांचा आयडल आहे। घुटना टेक ऍक्शन पे रिएक्शन देख, अप्रतिम दर्जेचा हा येतोय यंग अँड हँडसम ब्रँडेड षटकार। षटकार वरती 10। यानंतर अनिलजी पिंगळे साहेबांचं स्वागत होईल आणि हे स्वागत मात्र केलं जाईल धीरजजी पाटील यांच्या शुभ हस्ते। चेंडू द्या मैदानामध्ये, बॉल मैदानामध्ये द्या। पाहुण्यांचं स्वागत मात्र या व्यासपीठावरती केलं जात आहे। युवा उद्योजक सन्माननीय अनिलजी पिंगळे साहेब, अर्थातच सुंदर असे समालोचक देखील आहेत। बऱ्याचशा मोठ्या शृंखलामध्ये आपण यांचा आवाज ऐकलेला आहे आणि आता मात्र व्यवसायाकडे वळताना मराठी माणूस अतिशय शोभवंत पाहायला मिळतो, ज्यांचा सत्कार या व्यासपीठावरती होतोय। ट्रूलर अँड ट्रॅव्हल्स स्कूल बस देखील त्यांच्या माध्यमातून धावताना आपण या खालापूर तालुक्यामध्ये पाहतोय, पण इथे मात्र त्यांचं स्वागत केलं जात आहे। 10 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या। 3 चेंडूचा खेळ झालाय। सूरज पाल जो P1च्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय यावेळेस पंचांच्या डाव्या बाजूने। चेंडू पुन्हा एकदा हवीमध्ये, यावेळेस फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे। 1 बाउन्स नो डाऊट, टांगा पडली।
ज्यांचं गीत आपण ऐकतोय. असं म्हणतात दाढीवाला सांताक्लॉज नकोय, दाढीवाला आनंद दिघे हवा. प्रत्येकाच्या मनामध्ये ज्यांनी घर केलं, मराठी अस्मितेसाठी ज्यांनी झुंज दिली आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये घर करणारा आदरणीय आनंद दिघे साहेबांचं हे गीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकतोय. पण या गीतानं या सोहळ्यामध्ये नक्कीच नवीन चैतन्य निर्माण केलंय. 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि या 14 धावांवरती राकेश गायकर आपल्या संघासाठी करून दाखवतोय. इथे मात्र मिड विकेटच्या बाहेर 360 पद्धतीनं मारलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड दमदार ट्रॉफी आमदारचा चषकामध्ये हा षटकार. षटकाराच्या जोरावरती धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती. शेतकऱ्याच्या भाषेमध्ये 1 खंडी आणि स्कोर कार्डच्या भाषेमध्ये 20. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं कॉपी बुक स्टाईलनं खेळलेला हा ताकदीपेक्षा युक्तीचा फटका. सीमारेषा पार, जब मिलेंगे रन 4 तो जरूर होगा बेड़ा पार. टोटल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतोय. तळेगाव येथील चौफेर मैदानावरती काही दिवसातच 27, 28, 29 तारखेला याच महिन्यामध्ये आई एकविरा चषकाचा दमदार सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. 24 इव्हेंटच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण देखील या सोहळ्यामध्ये असेल. पहिल्या क्रमांकासाठी 1,01,001 रुपयाचं पारितोषिक, दुसऱ्या क्रमांकासाठी 50,555 आणि तिसऱ्या क्रमांकासाठी देखील 25,555, चौथ्या क्रमांकासाठी देखील 25,555 आणि पाचवा क्रमांक देखील या स्पर्धेमध्ये 25,555 रुपयासाठी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार. 5 क्रमांक या स्पर्धेमध्ये 3 भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून एकविरा चषक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र ज्या स्पर्धकांना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्या सगळ्या स्पर्धकांनी तळेगाववाडी येथील चौफेर मैदानावरती आपली नोंदणी करावी. संपर्क साधण्यासाठी बाबू मांडे, त्याचबरोबर दिनेशजी पाटील आणि केदार तेलंगे यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट बॉलर रोहनपुरी. क्या गेंद डालेगे, अधुरी कहाणी या पे नक्कीच पाहायला मिळते. ही गोष्ट मात्र अर्धवट राहिली. असं वाटलं होतं रोहननं चेंडू चांगला फेकला, पण क्षेत्ररक्षकानं क्रिकेटमध्ये फुटबॉल दाखवला. आज चेंडू गेला सीमारेषा पार आणि इथे पुन्हा एकदा टांगा पलटी घोडे फरार. आला 4 धावा चौकार. रिप्लेच्या माध्यमातून प्रेक्षक जर पाहत असतील ना तर या चेंडूवरती एक वेगळं गणित पाहायला मिळतंय आणि केटीसीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या कमेंट देखील या चेंडूवरती आपण पाहू शकतो. जबरदस्त हलक्या हाताने चेंडूला खेळलं गेलं. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावपळत करत होता. अंतिम क्षणी त्याचा तोल त्याला सावरता आला नाही. हा चेंडू गेला सीमारेषा पार. पण नेक्स्ट बॉल रोहनपुरी. टप्पा पडल्यानंतर गुडलेज स्पॉट वरनं या चेंडूला उंची देण्यामध्ये गोलंदाजाला यश प्राप्त झालं. इथे उर्वरित काम यष्टिरक्षकानं पूर्ण केलं. निर्धाव चेंडूची झालीये सांगता. कमबॅक मात्र केलं जातंय रोहनपुरी या गोलंदाजाच्या माध्यमातून, ज्यानं आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती 29. आणखीन एक ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये चेंडू निर्धाव फेकण्याचं काम मात्र रोहननं केले. चांगलं कमबॅक तो आपल्या संघासाठी करतोय. फुटवर्कचा वापर मात्र करता आला नाही यावेळेस फलंदाज
राकेश गायकर याला, ज्यानं पहिल्या षटकामध्ये बरंच काय केलं, जवळजवळ 24 धावा त्यानं घेतल्या, पण या षटकामध्ये तो थोडासा अडचणीत आलाय. पण इथून देखील तो मार्ग काढू शकतो. त्याच्या भात्यामध्ये बरेचसे शस्त्र अस्त्र आहेत, ज्याचा वापर घेणाऱ्या चेंडूवरती आपल्याला करताना हा फलंदाज पाहायला मिळेल. इथे मात्र यष्ट्यांच्या मागे जाऊन चेंडूला उंच खेळलं जाते. अंतिम क्षणाला मात्र क्षेत्ररक्षकानं या चेंडूला नक्कीच अडवलं. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये होणार का? पण अशा वेळी तिसऱ्या पंचांची बागडी. पंचांना देखील डाऊट आहे या निर्णयावरती आणि हा डाऊट पूर्ण करण्यासाठी तिसरे पंच आता ऑन स्क्रीनवर जातील. प्रेम खाडेसाठी मात्र पुन्हा एकदा पारितोषिक आलंय. सन्माननीय प्रशांतजी बैलमारे यांच्याकडनं 500 रुपयाचं. प्रेम खाडे ज्यांनी सगळ्यांना प्रेमात पाडलं, वेळ लावलं मी तर म्हणेल मॅच मध्ये सगळ्यात क्रिकेट रसिकांना, आणि सगळ्यांकडनं त्यांनी पारितोषिक जमा केली. तिसरे पंच पाहतायत आणि बघतायत कशा पद्धतीनं चेंडू उचलला गेला, कशा पद्धतीनं त्याची फेक झाली. क्विक ऍक्शन मध्ये यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात का, त्याचा निर्णय आता मात्र ते देतील. सगळे अँगल आता चेक केले जात आहेत. डावं उजवं समोरचं मागचं. केटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण आणि आता कॅमेऱ्याचे हृदयाचे ठोके वाढलेत. क्लिअरिटी क्वालिटी इथे पाहिली जातीये. घरबसल्या प्रेक्षक देखील या निर्णयावरती उत्तर काय येणार याची वाट पाहतायत. पंच तुमचा ऑन फील्ड डिसिजन सॉफ्ट सिग्नल काय? बघा तिसरे पंच आता मैदानामध्ये येऊन निर्णय घेतील. काय या वातावरणामध्ये कदाचित थोडीशी अडचण येते, पण या अडचणीतनं देखील मार्ग काढण्यासाठी आमचे तिसरे पंच आणि चौथे पंच म्हणून केटीसीचा कॅमेरा सन्माननीय विद्यमान अध्यक्ष खालापूर खोपोली टेनिस क्रिकेटचे गणेश नाना पाटील यांचं या सोहळ्यामध्ये शुभ आगमन झाले. त्याचबरोबर सल्लागार आमचे संजयजी सोलंकी, संदीपजी पाटील आणि सन्माननीय अनिलजी मोरे जिल्हा परिषद शाळेवरती कार्यरत आहेत आमचे संदीपजी पाटील सर आणि अमोलजी मोरे. अनिलजी मोरे हे अतिशय सुंदर खेळाडू आहेत आणि या सोहळ्यामध्ये सहभागी झालेत 40+ सगळे खेळाडू, आणि आता मात्र या स्पर्धेचा आनंद ते घेतात. मी आमदार ट्रॉफीच्या दमदार सोहळ्यामध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. पंचांनी यावेळेस फलंदाजाला बाद घोषित केले, म्हणजे फलंदाज पहिल्या क्रमांकाचा टीम खरिवली संघाचा परतीचा प्रवास करताना राकेश गायकर, ज्यानं चांगला खेळ केला, ज्यानं करून दाखवलं मैदानामध्ये, पण ही धाव होती का असा प्रश्न आता प्रेक्षक विचारतात. अशा वेळी अशी धाव घेणं अंगलट येताना आपल्याला पाहायला मिळते. पण नेक्स्ट बॅटर आता मैदानामध्ये जाईल जर्सी क्रमांक 21 संघाचा कर्णधार रतीश माडिक. घेऊया एक छोटीशी विश्रांती, ऐकू एक सुमधुर संगीत डीजे तांडे. मात्र मैदानाच्या बाहेर आलाय तो राकेश गायकर.
खेळपट्टीवरती आता रतीश माडिक आणि त्याच्या बरोबरीने फलंदाजी नॉन स्ट्राइक एंडवरती गणेश हेलंडे. यावेळेस चेंडू बराच ऑफस्टंपच्या बाहेर पकडला जातोय. पंचांनी पनिशमेंट दिली. स्वेर चेंडूचा इथे इशारा. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्डवरती वाढ. टोटल 31. रोहन पुरी सातत्यानं मोगॅम्बोचा उल्लेख इथे होत होता. काही दिवसात तो आपल्याला सावरोळीमध्ये येताना पाहायला मिळेल. पण त्या मोगॅम्बोची भूमिका पार पाडणारे अमरेश पुरी होते. पण इथे गोलंदाजी मार्गवरती रोहन पुरी चांगली कामगिरी करताना टीम खालची खोपोली बाजारपेठ संघासाठी. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. टीम खरिवली संघाच्या धावा लागल्यात त्या धावफलकावरती 31. येणाऱ्या 2 षटकामध्ये अशीच गाडी वेगवान धावांच्या गतीनं पुढे जाणार का या गाडीला पुन्हा एकदा रोखण्यासाठी नवीन गोलंदाजाचा वापर केला जाईल. तो टीम खोपोली बाजारपेठ या संघाच्या माध्यमातून पाहण्याआधी पुन्हा एकदा घेऊ एक छोटीशी विश्रांती. ऐकू एक सुमधुर संगीत. नेक्स्ट बॉलर शादाब खान. डाव्या हाताचा एक वेगवान गोलंदाज आता गोलंदाजी मार्क वरती आलाय. धावा लागला स्कोर कार्ड वरती. टोटल 31. सन्माननीय विशालजी चोगले साहेबांचं देखील मी या सोहळ्यामध्ये हार्दिक असं स्वागत करतो. बॉल्डी बिल्डिंग क्षेत्रामधलं मोठं नाव आहे आणि आपण आधीच धून ऐकली. मराठ्याचं पोर जिथे घुसतं तिथे नक्कीच छाप पडतो नावाचा. आणि या ढाण्या वाघाने देखील बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये आपल्या नावाची अतिशय सुंदर ओळख केलेली आहे. बऱ्याचशा सेलिब्रिटींना त्यांच्या माध्यमातून कोचिंग केली जाते आणि असं एक सुंदर व्यक्तिमत्व आता आपल्याला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. पण इथे मॅच मध्ये स्ट्राइक एंड वरती आलाय बराच वेळानंतर गणेश हेलंडे. गणेशनं आलं पाहिलं आणि उत्तर दिलं मिड विकेटच्या बाहेर. दणदणीत 6 धावांसाठी. षटकार षटकार षटकार. जंजिरा किल्ला पाहायचा असेल तर तुम्हाला बोटीने सफर करावी लागेल आणि तो किल्ला पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आवर्जून जा. जिथे महाराष्ट्रामध्ये इतिहास रचला गेला. पण इथे मी तर म्हणेल गणेशला नशिबाची साथ नव्हती. ज्या गणेशवरती क्षमता होती तो गणेश रनआउटच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट. ठोक डीजे तांडेल. मुंबई नको पुणा. मला आमदार ट्रॉफीचा हा दमदार सोहळा पाहायला हवा. इथे नेक्स्ट बॅटर आता मैदानामध्ये आलाय आयुष परबळकर. आयुष हा 4थ्या क्रमांकावरती आलाय. धावा लागला स्कोर कार्ड वरती 37. राकेश गायकर बाद झाल्यानंतर धावांच्या गाडीचा पूर्णपणे हँडब्रेक खेचला गेला. पण अजूनही मी तर म्हणेल उत्तर देण्यासाठी मैदानामध्ये आहे फलंदाज रतीश माडिक. रतीशनं पाहिलं आणि उंच देखील खेळला फटका. यावेळेस लॉंगॉनच्या बाहेर गोळीच्या वेगानं आरपार.
त्या 43 धावा धावफलकावरती लागल्यात. शादाबचा पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. चेंडूची उचल फेक झाली. मिळते ती एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं टोटल 44. स्ट्राईक एंडवरती आता जगदंबा प्रीमियर लीगचा चमचमता सितारा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय आयुष परबळकर, जो वयानं कदाचित 17 वर्षाचा आहे. लेदर क्रिकेटचा देखील याला बराचसा अनुभव आहे आणि त्याच पद्धतीने त्यांनी फटक्याची निवड देखील इथे केली आहे आणि या फटक्यावरती उत्तर आलंय ते एका धावेचं. एक धाव खूप महत्वाची आहे. राकेश गायकर यांनी करून दाखवलं. अर्थातच आता करावा लागेल ते रतीश माडिक या खेळाडूला, ज्यानं षटकार देखील मारलाय. मॅच मात्र मैदानामध्ये रंगणार याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. आणि एकीकडे आहे मोता सिंग तर दुसरीकडे आता रतीश माडिक. युद्ध मैदानामध्ये बरोबरीने रंगेल आमदार ट्रॉफीच्या या दमदार सोहळ्यामध्ये. जबरदस्त हा चेंडू. पुन्हा एकदा आयुष ज्यानं सिरीजचा मान पटकावला तो स्ट्राईक एंडवरती येतोय. पण इथे मात्र षटक समाप्तीची घोषणा पंचांची झाली. 3 षटकांचा खेळ पूर्ण होताना धावफलकावरती धावा लागल्या त्या 2 गड्यांच्या मोबदल्यात टीम खरिवली या संघाच्या 46 विरोधात मात्र खोपोली बाजारपेठ संघ आपण पाहतोय 46 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर या गाडीनं अंतर बरंच कापलंय पण इथून देखील 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे जर का 15 ते 20 धावा आल्या तर थोडंसं डोही जड हे वातावरण ही मॅच टीम खोपोली बाजारपेठ संघाच्या पद्धतीनं पाहायला मिळेल. पण याच ओव्हरमध्ये जर या धावा रोखल्या गेल्या तर नेक्स्ट इनिंगमध्ये खोपोली बाजारपेठ हा संघ मैदानामध्ये आपला खेळ सुरेख करू शकतो. पण काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी नक्कीच घेऊया विश्रांती, ऐकूया सुमधुर संगीत. जास्त खुश झाले त्या गाण्यावरती आणि ते खूप शौकीन आहेत बैलगाडा शर्यतीचे. आणि आमचे संजय सोलंकी देखील आता या सगळ्या बैलगाडी शर्यतीच्या टुर्नामेंटमध्ये आनंद घेत असतात. प्रशांतदादा खांडेकर यांनी देखील येणाऱ्या भविष्यामध्ये कदाचित एखादा बैल घेण्याचा निर्णय घेतला असेल. पण निर्णय घेतला आहे यावेळेस फलंदाजानं. टांगा पलटी केलाय प्रशांत दादा आणि घोडे फरार झालेत. आलाय पुन्हा एकदा बिग हिट, बिग षटकार. विटलाणी या गोलंदाजावरती पहिल्याच चेंडूवरती केला प्रहार. रतीश माडिकनं घेतल्यात 6 धावा. षटकार. निकुंजकडे देखील लेदर क्रिकेटचा बराचसा अनुभव आहे. एका अकॅडमीचा तो मालक देखील आहे आणि महाराष्ट्रामध्ये लेदर क्रिकेटच्या माध्यमातून नावारूपाला येणारा यंगस्टर आहे. पण इथे त्याच्या लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती आसमानी सुलतानी टोला. प्रेक्षक दीर्घा में हर एक बोला इट्स अ बिग हिट. षटकार षटकार षटकार. सचिन रमेश तेंडुलकर यांचं जर स्टेटमेंट ऐकलं असेल युट्यूबच्या माध्यमातून तर नक्कीच त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलंय टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेटमध्ये बराचसा फरक आहे. तुम्हाला इथे सेट होण्याची संधी दिली जात नाही. क्विक ॲक्शनमध्ये रिॲक्शन दाखवले गरजेचं आहे. पण इथे मात्र लागोपाठचे 2 षटकार आल्यानंतर तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार.
अमोल तळकर यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला पारितोषिक होतं रतीश माडिकसाठी 100 रुपयाचं. 2 षटकार त्यांनी मारले म्हणजे 200 रुपयाचं पारितोषिक त्याच्या अकाउंटमध्ये जमा होईल. पण इथे मात्र रतीश माडिक यांच्या खेळाला दिष्ट लागली की काय असं अमोल तळकर यांना नक्कीच विचारलं जाईल. पण तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. नेक्स्ट बॅटर शुभम परभळकर. हा देखील करू शकतो. रतीश माडिकने केलंय तर याला देखील करणं गरजेचं आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर यावेळेस उंच पाहायला मिळाला. पंचांनी पनिशमेंट दिली. स्क्वेअर चेंडूचा इशारा केलं यावेळेस पंचांनी. त्यांनी 2 हात समांतर करून सांगितलं हा चेंडू स्क्वेअर आहे. धावा लागल्या टोटल स्कोर कार्ड वरती 59. धावा धावफलकावरती लागल्यात. मनोज पाठारे यांना माहिती आहे या मैदानामध्ये जर का नाईट रजनी असली तर चेंडू किती लागतात. किमान प्रत्येक रात्रीला 12 ते 13 बॉक्स लागतात माझ्या अंदाजानुसार. जर चेंडू व्यवस्थित मैदानामध्ये आले तर, आणि जर नाही आले तर किमान 15 ते 16. डायरेक्ट हिट मैदानामध्ये झालाय पण पंचांचा इशारा. करिवली संघाकडून प्रथम षटक टाकण्यासाठी सज्ज गोलंदाजीच्या बहुल्यावरती आहे सतीश माडिक. पहिला चेंडू रतीश माडिकचा सुरेख चेंडू तो हातमध्ये येतोय. झपकन आतमध्ये होतोय. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोखपणे बजावतोय. पहिला चेंडू जातोय तो निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 2 संघांमध्ये सुरू असलेली ही रस्सिकेत, 2 संघांमध्ये सुरू असलेला हा कलगीतुरा, 2 संघांमध्ये सुरू असलेला हा घमासाम. 63 धाबाचा पाठलाग करायचे. गोलंदाज तयार. गोलंदाजच्या ट्रॅकवरती आहे. गोलंदाजच्या बहुल्यावरती आहे रतीश माडिक. यावेळी जबरदस्त फटका चपकाराक लागावे असा आवाज आला. सूर्यक्षेत्रक्षण या ठिकाणी पाहिलं गेलं आणि या निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. बघा 63 धाबाचा पाठलाग करताना सूर्य गोलंदाज या ठिकाणी प्रदर्शन रतीश महाडिक याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रतीश महाडिक गोलंदाजीच्या बहुल्यावरती आहे. समोर वय तो फलंदाज मोहता सिंग. यावेळेस चेंडू हवेत आहे. झेल होईल का आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. हा येतोय दर्जेदार षटकार. संघाचा 6 धावेने श्री गणेश होतोय तो खालची कोपोली संघाचा. धावफलकावरती धावा आल्या त्या अद्यापपर्यंत बिनबाद 6 धावा. गोलंदाज रतीश माडिक गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. या ठिकाणी या स्पर्धेमध्ये माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत सावरोली माजी सदस्य रघुनाथ पवार साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानबंद व्हायचे. यानंतर पुढील होणारा सामना धामणी आणि तलोली दोन्ही संघाचे संघनायक यांना पुकार असेल की आपण नाणेफेकीच्या कौलासाठी समालोचन कक्षेच्या बाजूला यायचे. ही ओव्हर संपायच्या आतमध्ये आपण नाणेफेकीच्या कौलासाठी यायचे. गोलंदाज रतीश यावेळेस मात्र काय घडतं, झेल होईल का? आणि इथे मात्र हाती आलेल्या लोण्याचा गोळा मात्र जमिनीला दाल केला आणि या चेंडूवरती येणार एकच धाव. या एका धाव्याच्या बरोबरीनं या एका धाव्याच्या साहाय्याने आमचे गुणलेखक नरेश दलवी आम्हाला सांगतात की धावफलकावरती धावा आल्या त्या अद्यापर्यंत 8 धावा. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघूया कोण बाजी मारणार. रोमांच थरार संघर्ष तुब्बल युद्ध अभेद्य बेडी सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरविणारा आखाडा अर्थात क्रिकेटचा महासंग्राम. यावेळी जबरदस्त सरळ लॉंगरला चेंडू जाणार सीमारेषा पलीकडे. हा येतो या गगनभेदी गगनचुंबी षटकार. या 7 धावेने संघाची धावसंख्या मुसुंडी मारतीये ती अद्यापपर्यंत 14 या अंकावरती आहे. पंचांचं
पहिल्या षटक संपण्याचा इशारा आलाय, निर्वाला आलाय, बिनबाद 14 धावा, बिनबाद 14 धावा. धावपलकावरती लागले तोपर्यंत डीजे मास्टर वाजव तुझे गाणे. एक या ठिकाणी यायचे धामणी संघाचा संगण या ठिकाणी आलेला आहे नाणेफेकीच्या कौलासाठी. तर पहिल्या षटक सापड्याचा इशारा आलाय. पहिल्या षटकामध्ये धावा जमविल्या त्या खालच्या कोपली संघाने 14 धावा. पहिलं षटक रतीश महाडिकने टाकले तर दुसरं षटक घेऊन येतं गोलंदाजीच्या ट्रॅकवरती, गोलंदाजीच्या भोवल्यावरती गोलंदाज आयुष परबलकर. सलामीची जोडी अजूनही या मैदानामध्ये नांगर धरून आहे. मोहम्मद सिंग आणि या सुनील पुरी. तर आमचे सावरुलीचे सामाजिक कार्यकर्ते श्यामदादा घरत त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. यावेळी जबरदस्त फटका क्षेत्ररक्षकात तिथे आहे. चेंडू उचलला फेकला तत्पूर्वी चेंडूवरती येणार एकच धाव. एका धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 15 अंकावरती आहे. 15 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. 63 धावांचा पाठलाग करताना मित्र म्हणेन दमचाक झाली आहे ती या कोपोली संघाची आहे. मोठमोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय या गोलंदाजानं रतीश प्रबलकर. यावेळी जबरदस्त फटका हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडू जज करतोय तोपर्यंत फेकणार उचलला तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा कॉल, परंतु अंतिम क्षणी रोखलं गेलं आणि या चेंडूवरती येणार एकेरी धाव. या एका धावेच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या कासवाच्या गतीने पुढे जाईल ती 16 अंकावरती आहे. खालची खोपोली विरोधात खरवली असा घाबासा गोलंदाज तयार. यावेळेस दुधारी तलवारीचा वापर केला आणि झेल हवेत आहे आणि इथे मात्र पुन्हा झेल जमिनीला दान केले आणि या चेंडूवरती येणार 4 धावा. या 4 धाव्याच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या 20 अंकावरती आहे. 20 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज आयुष प्रबलकर. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा आजच्या दिवसात तिसरा दिवस अभिमानाची आणि ही सन्मानाची ही स्पर्धा. गोलंदाज आयुष प्रबलकर आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे. यावेळेस चेंडू हवेत आहे. उंची जास्त आणि लांबी कमी. झेल होईल का आणि इथे मात्र पुन्हा एकदा झेल मात्र सोडले आणि इथे मात्र 2 धावा चित्ताच्या चपळाईने हरणाच्या गतीने इथे सहजरित्या पूर्ण केल्या. त्या 2 धाव्याच्या बरोबरीने स्कोर कार्ड वरती धावा लागल्या गेल्या त्या अद्यापर्यंत 22 धावा. यानंतरचा पुढील होणारा सामना तलवली आणि धामणी दोन्ही संघनायक आपण नाणेफेकीच्या कौलासाठी यायचे. आपल्याला कॉल केलाय, मिस कॉल केलाय. आपण आपल्याला अंतिम पुकार आहे या लवकर. धामणी संघाचा या ठिकाणी कर्णधार आलेला आहे. तलवली संघ सौरभ बालकर आपल्याला पुकार आहे की आपण नाणेफेकीच्या टॉस साठी या ठिकाणी यायचे. शेवटचे 2 मिनिटे आपल्याला अवधी आहे या लवकरात लवकर. तर स्कोर कार्ड वरती धावा आल्या त्या 22 धावा. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र काय घडतं उजव्या यष्टीच्या खूप बाहेर जात आहे. पंच हवेमध्ये दोन्ही विंग्स फिरवताना आणि इथे मात्र एक अवांतर धावसंख्या निश्चितपणे जोडली जाईल. या अवांतर धावेने धाव फलक पुढे सरकतंय ते 23 अंकावरती आहे. यावेळेस सुरेख फटका चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इथे मात्र कुठल्याही प्रकारची चूक न करता इथे मात्र सुरेख झेल मात्र टिपली गेली आणि इथे पहिला हादरा मिळतोय तो खोपोली संघाला. धावफलक तिथेच थांबेल 23 अंकावरती.
टॉस होईल तर फलंदाज बाद झाला सुनीला पुरी तंबूच्या आश्रयाला. धाव संख्या स्कोर कार्डवरती लागली गेली ती 23 धावा. तर नौका फलंदाज मैदानामध्ये आगीकूच करतोय तो फलंदाज निकुंज. तर या दोन्ही संघाचा नाणेफेचा टॉस करतील. रघुनाथ पवार साहेबांना विनंती आहे का पण धामणी आणि या तलवली संघाचा नाणेफेकीचा टॉस करायचा आहे. रघुनाथ पवार साहेबांच्या हस्ते धामणी आणि तलवली संघाचा नाणेफेकीचा टॉस केला जातोय. तर 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धाबा आल्या त्या 1 बाद 24 धावा. तर तिसरं षटक घेऊन येते गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती गोलंदाज संजय. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील. यावेळेस मात्र काय घडतं उजव्या यष्टीच्या खूप बाहेर चेंडू आणि दंडित केल्या या गोलंदाज संजयला. एक अवांतर धावेची भर पडते. एक अवांतर धावेच्या मदतीने धावपलक हलतंय ते 24 या अंकावरती आहे. 24 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू इथे मात्र स्वेर फेकलाय तो गोलंदाज संजयनं. सावरोली विरोधात खरिवली असा हा घमासा 2 संघांमध्ये सुरू असलेली ही रस्सीखेच. हा चेंडू बॅटची कडा घेऊन गेला आणि इथे मात्र सुरेख झेल मात्र टिपली गेली आहे. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोखपणे बजावतो आणि ते मात्र दुसरा धक्का मिळालाय तो खालची कोपोली संघाला. डीजे DJ Rushi and DJ Saumin in your mix. संघाची धावसंख्या निवून ठेवली ती अद्यापपर्यंत 30 या अंकावरती आहे. 30 धावा धावपलकावरती लागले गेले. तर रोहन पुरीच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार आल्या प्रहार केला. मोठा हल्ला चढवला. उपट टाकली चेंडूवरती झोड टाकली आणि या चेंडूला धाडलं सीमारेषा पलीकडे आणि या धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली 2 बाद 30 या अंकावरती आहे. 2 बाद 30. गोलंदाज तयार संजय गोलंदाजच्या ट्रॅकवरती आहे. समोर उभा आहे तो फलंदाज रोहन पुरी. यावेळी जबरदस्त फटका चेंडू जमिनीला कार्पेट पद्धतीचा हा फटका परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. या चेंडूवरती येणार एकच धाव. या एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल 31 या अंकावरती आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज संजय आपल्या भात्यातील आपल्या काही चेंडू हाताळताना स्कोर झाला या 31 धावात धावसंख्या धावपलकावरती लागल्या गेल्या. तर तिसरं षटक प्रगतीपथावर 2 बाद 31 धावा. तर येणाऱ्या 9 चेंडू आणि 32 धावांची गरज. 9 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. गोलंदाज संजय यावेळेस मात्र जबरदस्त फटका चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. हा येतो या विलोबन या षटकार. या 6 धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या मुसुंडी वारती आहे ती 37 या अंकावरती आहे. पंचांची तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे मैदानामध्ये.
या 6 धावाच्या बरोबरीने संघाची धावसंख्या नेऊन ठेवली येते खालची कोपली या संघानं 37 या अंकावरती आहे. 37 धावा धावफलकावरती लागलेल्या अजूनही 8 चेंडूमध्ये तर पंचांनी या ठिकाणी 90 चेंडू घोषित केला. फ्री हिट या ठिकाणी दर्शवलंय. तर धावफलक स्थिरावलंय ते 38 या अंकावरती आहे. 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. कालची कोपोली विरोधात खरिवली अशी ही लढत असा हा मुकाबला या मैदानावरती आहे. सुरेख फलंदाज या ठिकाणी रोहन पुरी आणि निकुंज याच्या माध्यमातून चांगले फटकेबाजी पाहायला मिळते. गोलंदाज संजय आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. यावेळी जबरदस्त फटका खोदून काढला क्षेत्ररक्षक तिथे आहे. या चेंडूवरती येणार एक धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. ती 39 या अंकावरती आहे. 39 धावा धावफलकावरती लागले गेले. तर 3 षटक संपण्याचा इशारा आला. निर्वाला 3 षटक नाही 2 चेंडू शिल्लक असावेत. तिसऱ्या षटकातील धावफलकावरती धावा आल्या त्या 39 धावा. यावेळेस जबरदस्त फटका. इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. हा येतो या पंची गरज. धावफलकावरती धावा आल्या तर 49 धावा. तर चौथं षटक घेऊन येते गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज यश पहाडीच्या हातामध्ये चेंडू दिला स्वतः कर्णधाराने. तर 7 चेंडू आणि 14 धावांची गरज. खालची खोपोली विरोधात खरिवली असा हा घाबासाब. 2 संघांमध्ये सुरू असलेली ही रस्सीखेच. गोलंदाज तयार. यश पहाडी आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. यावेळेस आड्या पद्धतीचा फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी या एकेरीच धावेवरती समाधान मानावं लागतं. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. ती 50 अंकावरती आहे.
50 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. चौथं षटक प्रगतीपथावर गोलंदाज यश महाडिक. चौथ्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचे 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. अजूनही कोणी सामना हारला नाही, कोणी जिंकला नाही. 50 धावा धावपलकावरती. तशाच तसं इथं उत्तर या ठिकाणी पाहायला मिळतंय. गोलंदाज यश महाडिक पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. गोलंदाज शत्रक्षक थोडस बिबराज टाकतोय. गोलंदाज यश महाडिक. शेवटचे 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. शेवटचे 5 चेंडू आणि 13 धावांची. थँक्यू. तर फलंदाज बाद होतोय तो रोशनपुरी तंबूच्या आश्रयाला. रोहनपुरी. तर नवका फलंदाज आज मैदानामध्ये जातोय तो अंकित पेटे. तर येणारे 4 चेंडू आणि 13 धाबांची गरज. 4 चेंडू आणि 13 धाबांची गरज. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय. यश महाडिक मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय आपल्या संघासाठी. समोर उभा येतो अंकित पेटे स्ट्रायकरला. खोपोलीतले उत्कृष्ट समालोचक आमचे पेटे सर यांचं चिरंजीव अंकित पेटे स्ट्रायकर यांना. यावेळी जबरदस्त फटका. चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र सुरेख झेल मात्र टिपली गेली आणि फलंदाज बाद होतो तो अंकित पेटेला मात्र माघारी. आज यश महाडिकनं चांगली गोलंदाजी केली. आपल्या गोलंदाजीची मात्र दादागिरी इथे दाखवून देतोय तो यश महाडिक. आता येणारे 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. एखादा मोठा फटका तारू शकेल तो खालची खोपोली संघाला. तर नौका फलंदाज मैदानामध्ये आगेकूच करतोय तो श्रेयस टाकरेनला. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. धावपालकावरती धावा आल्यात. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. धावपालकावरती धावा आल्यात त्या 50 धावा. स्ट्रायकरला फलंदाज स्ट्रेस. क्षेत्ररक्षक थोडेसे बिबरचना आखतोय. स्वतः कर्णधार सुद्धा असेल. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी सादर केली यश महाडिकनं. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवरती विकेट. तिसऱ्या चेंडूवरती विकेट. आता येणारे 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला परंतु प्रयत्न मात्र अंगलट आला आणि इथे मात्र फलंदाज धावची तिथे बाद होतोय आणि फलंदाज बाद होतोय. श्रेयस 4 बाद 50 धावा. येणारे 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. येणारे 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. जवळ जवळ हा सामना जिंकलाय तो खरिवली संघानं. मी सन्माननीय गणेश नाना पाटील खोपोली खालापूर क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. नाना या, आम्ही तुमच्या प्रतीक्षेत आहोत. चिंचवलीचे नाना म्हटलं की 40+ क्रिकेट असेल की आत्ताच यंग जनरेशनचं क्रिकेट असेल. प्रत्येक क्रिकेट मध्ये म्हणजे ज्यांच्या रक्तात क्रिकेट असतं ना असे आमचे असोसिएशन खोपोली खालापूरचे अध्यक्ष नाना पाटील गणेश नाना पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं.
आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि एका धावेच्या बरोबरीने खालची खोपोली संघ पोचतोय तो अद्यापपर्यंत 51 या धावावरती आणि शेवटचा एक चेंडू आणि 12 धाबांची गरज. विद्यमान ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सांगडे सन्माननीय संतोषजी खाडे साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. एक चेंडू आणि 12 धाबांची गरज. विधी लिखित ब्रह्मलिखित काड्या दगडावरची पांढरी रेख जवळ जवळ बाजार उठवलाय मित्र म्हणेन खोपोली संघाचा खरुली संघानं. हा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धाबांसाठी आणि हा सामना जिंकलाय तो खरिवली संघानं. जिंकलेल्या संघाचा हार्दिक अभिनंदन. तर खालची खोपोली सुद्धा आपण चांगला खेळ खेळलात, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. थँक्यू.